सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक आणि युवक राजकारणात आज एक महत्त्वाची घडामोड घडली आहे। युवा विकास सेना या सामाजिक संघटनेच्या दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षपदी इस्माईल मेहबूब शेख यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सादिक अली फारुक शेख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। समाजातील युवक, कामगार, गरीब आणि अन्यायग्रस्त नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याच्या उद्देशाने ही जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। नियुक्तीपत्रामध्ये संघटनेचे नियम, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जपत जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत। तसेच संघटनेचा विस्तार करून अधिकाधिक युवकांना सामाजिक चळवळीत सहभागी करून घेण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। इस्माईल मेहबूब शेख यांच्या निवडीमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक कार्यकर्त्यांकडून त्यांचे स्वागत आणि अभिनंदन करण्यात येत आहे। युवा विकास सेना ही संघटना गेल्या काही काळापासून सामाजिक न्याय, युवकांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी सक्रियपणे काम करत असल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे। आगामी काळात दक्षिण सोलापूर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम, युवक मेळावे आणि जनहिताच्या प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात काम केले जाणार असल्याचे संकेत देखील यावेळी देण्यात आले। गेल्या 1 वर्षापासून सोलापूर शहर व जिल्ह्यातील युवा विकास सेनेच्या माध्यमातून गरीब पीडित वंचित नागरिकांना न्याय देण्यासाठी आपण एक सामाजिक चळवळ या ठिकाणी सुरू केली होती। त्यामध्ये अनेक ठिकाणी आपण नियुक्ती केलेली आहे। त्याच पद्धतीने आज युवा विकास सेनेच्या माध्यमातून सोलापूर दक्षिण तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपण आमचे मित्र इस्माईल मेहबूब शेख यांची या ठिकाणी नियुक्तीपत्र देऊन त्यांना नियुक्ती देण्यात येत आहे। मी या युवा विकास सेनेच्या माध्यमातून युवा विकास सेनेचे उपाध्यक्ष अकबर भाई यांना विनंती करतो की त्यांनी इस्माईल भाई यांना नियुक्ती द्यावी। खूप मोलाचं योगदान देण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी प्रहारचे माजी सदस्य आपल्यासोबत जोडत आहे। अखिल नायकवाडे यांची देखील या ठिकाणी सोलापूर शहर उपाध्यक्षपदी या ठिकाणी निवड करण्यात येत आहे। मी युवा विकास सेनेच्या माध्यमातून युवा विकास सेनेचे सचिव मीर महमूद खान यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते ही नियुक्ती त्यांना देण्यात यावी।